गावाकडं कसं असतंय, असं गावरान फ्रीज असलं का त्यात पाणी साठवायचं म्हणजे गार बी होतं आणि स्टोअर बी होतं. घरी प्यायला पाणी नसलं का आपल्या तोंडात एकच कारण, पाऊस नाही पाऊस नाही. पण इथं पाऊस भरपूर आहे, बोरला पाणी भरपूर आहे, पण लाईटच नाही. कारण त्याच पावसानं लाईटीच्या तारी तुटल्या. म्हणूनच घरी प्यायच्या पाण्याचे हाल होऊ नये म्हणून काकान मी निघालोय पाणी आणाय, ते पण आपल्या भाऊकीचे. बाकी ते सगळं जाऊ द्या, बंगल्याचा व्ह्यू कसा आहे मागून, कडक आहे का नाही ते कसा विषय ना. आपल्या इथं पाणी संपू नये तर काही प्रॉब्लेम येऊ, आपलं परमनंट ठिकाण म्हणजे यायचं, जारचं झाकण काढायचं ना, असा जार भरायचं, सोबत आहे ना असा रानमेवा बिघडतोय, म्हणजे कसं पोट बी भरत आहे, पाणी तिथंच प्यायचं, सगळं दिवस एक नंबर नाही का. जार बीर सगळं ओके मध्ये भरून घेतलं, कारण इथं कसं यांच्या टाकीला झाकण असल्यामुळे पाण्याचं टेन्शन येत नाही. गावाकडं कसं असतंय, असं गावरान फ्रीज असलं का त्यात पाणी साठवायचं म्हणजे गार बी होतं आणि स्टोअर बी होतंय. आणि अजून एक काम होतं ते म्हणजे आपली उरेल बाजरी काढायची होती. काल अर्धी सोंगली होती ना, आज अर्धी सोंगायची होती. एक तुकडं झालंय बरं का. या वर्षी बाजार थोडं रगट चालत, काही म्हणा, पण काम केल्याशिवाय काय सुखाची भाकरी भेटत नाही. चला आता पटापट एवढी सोंगून घेतात, तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका.